ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या दृश्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। ज्या मॉरिस नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांची हत्या केली असं सांगितलं जातंय, त्याचं राजकीय कनेक्शन काय आहे यावरून आता आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेत। संजय राऊतांनी या प्रकरणी आरोप केले, पण त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत शिंदे गटातर्फे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटालाच सवाल विचारत खळबळ उडवून दिली आहे। त्याआधी संजय राऊत यांनी काय आरोप केला होता ते पाहूया। त्याला त्याच्या पक्षात यायचं निमंत्रण दिलं होतं त्यावेळेला, परंतु आता त्या मॉरिसचे अनेक फोटो जे आहेत येऊ द्या ना, लोकांसोबत असू द्या। पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना ते भेटले, तिथे काही लोक जे होते प्रत्यक्षदर्शी, त्यांनी सांगितलं की त्याला पक्षात येण्याचं तेव्हा आमंत्रण दिलं होतं त्यांच्या गटात किंवा त्यांच्या गँगमध्ये। पण राऊतांच्या या आरोपाला उदय सामंत यांनी उत्तर दिलंय आणि ठाकरे गटालाच काही सवाल विचारत अडचणीत आणला आहे। सामना पेपरमधनं तर त्याला असं म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी 115 दिवसांचा मदत यज्ञ, आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय, आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची, म्हणजे उभाटा शिवसेना मोठी करायची, अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे। मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं, गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळं आहे। मी जबाबदारीनं सांगतो, कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे, कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे ह्याच्यातनं हे झालेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, हे दुर्दैवी आहे, असं होऊ नये। विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल, विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये, ही एकनाथ शिंदे साहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे, आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की घोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत। 115 दिवसांचा मदत यज्ञ म्हणून दिलेला आहे, त्याच्यानंतर मी आता त्याचे उल्लेख करत नाही, त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत, त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत, त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत, त्याच्यानंतर मॉरिस हुए सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे, ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं, याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा सामनामधनं होता, आणि घोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवर नव्हता, हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं। एवढंच नाही तर मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात समेट घडवून आणण्याचे आदेश कोणी दिले होते, दोघांच्या भेटीमागे कोण होतं याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे। काही ट्विट देखील आहेत, म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे, असं मॉरिसने टाकलेली ट्विट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील। त्याच्यामुळे शिंदे साहेबांना भेटला याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडायच्या अगोदर कोणाला भेटले हा देखील आमच्या समोरचा एक प्रश्न आहे, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे, आणि याचा देखील तपास झाला पाहिजे। नक्की फेसबुक लाईव्हमध्ये जे कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागं कोण होते हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे। हे कॉम्प्रोमाइज करून त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून हे मिटवा हे सांगणारे कोण होते हे देखील जनतेसमोर आले पाहिजेत। आणि म्हणून ज्यांनी उभाठामध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला, जो कालच घेतला, फेसबुकमधनं आपण बघितलाय, त्याचं समर्थन एकनाथ शिंदे साहेब कसं काय करू शकतात, हा साधा सेन्स असण्याचा भाग आहे। ठाकरे गटाच्या 2 जणांमधला हा वाद होता, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं उत्तर शिंदे गटानं दिलंय। त्यामुळे येत्या काळात पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।